आता नागत दिसला का? पेट्रोलचा बंदोबस्त करूया आधी. $48. आजचा प्लॅन झालेला आहे सरसगड आणि पालीचा गणपती. बाकी काय राईड एन्जॉय करा, व्हिडिओ एन्जॉय करा. बाकी दीपेश आहे आपला वन साईड एकदम कॉमेडी मॅन. आवाज बहुतेक आवाजचा मला थोडा डाऊट येतो, आवाज येतोय का नाही माहीत नाही, बघूया. तर भावाला पहिला पिकअप करूया इथून. चल चल बस चल. एक काम कर आधी मॅप टाक. विषची एक गोळी दे खायला मला, घेतली ना? खोकला आहे रे जरा. एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या तरी पण रस्ता कसला घाण आहे. तब्येत बरी नाही वाटत दिप्या तुझी? बोलत नाही काही नाही. त्याच बाजूने ना? मला काय माहिती रस्ता एवढा घाण झाला आता. NH4 आहे आता. ह्यो बघ ना, बघ कसला भारी आहे. आपली ॲव्हरेज स्पीड असते, ह्याच्यावरती आपण जात नाही. 60, 70, 80, लास्ट 80. तर काही पण होऊ दे, 80च्या वरती जायचंच नाही. बुटे घातलेत, गाडी इथे लावली, आपली पार्किंग केली मस्तपैकी. याच आंब्याच्या झाडाखाली पार्किंग केला. किल्ले सरसगड लिहिलेला आहे. दीपेश कदम. चल ये ना तो खाली आहे ना. तो मी नाही खरंच मी नाही. तो दमतं, मी नाही दम असेल. त्याच्या लक्ष त्याला येऊन देऊ नका वरती. चला कम ऑन लेट्स गो, वी कॅन डू इट, वी कॅन डू इट. त्याच्या बस अंगावर. अरे काय अंगावर बस, रागाने बघतोय. त्याला बोललो मी दमतोय म्हणून. अरे रागाने बघतोय माझ्याकडे. त्याला बोललो मी दमतोय तो. असं वाटतं मला मारायला येतोय. काय केलंय मी? मला मागू नको लागू. त्याला बोललो मी दमतोय म्हणून, टाइमपास करतोय. ये बाजूने आला. हॅलो.
भरतं आय थिंक. गेला त्या घरात गेला बोला कसा गेला कशाला आवा टाईट करतोस. शप्पथ नाग होता बोलतोय. नाग होता काय माहिती नाही पण होता. कलर तसाच होता. सापाची मावशी होशी बोल. अरे नागा बिगा चालला तू. हां सापाची मावशी होती असं बोल. डायरेक्ट नागाव चालला तू. हे काय आता नागात दिसला का? कुठेतरी मधमाशीचं फळ आहे. कुठे? वास मारतोय मधाचा. आई शपथ भाई ओळखू शकतो मी मधाचा वास. मधमाशीचं फळ आहे कुठेतरी. हा गोड वास मारतोय खरंच. अरे तो पण अजून सोबत आहे. हा सोबतच आहे आपल्या. आई शपथ कुठं आलाय तो? त्याच्या बारगाड्या आधी अजून उघड्या पडल्यात. केली ती गोष्ट कुठं ना कुठंतरी त्या गोष्टीचं फळ मिळालं. ते आहे केदारेश्वराचं मंदिर. हा परिसर बघा मित्रांनो. हा परिसर बघा. एकदम शांत वडाचं झाड. ज्या गावांमधून नद्या वगैरे गेलेल्या असतात ना ते गावं किती सर्व गुण संपन्न असतात. शेती म्हणा, पैसा म्हणा, कुठल्या गोष्टीने बोला. असं झोपडी वगैरे तर काही तुम्हाला दिसत नाही. पण असं गावठाण ठिकाण एकदम. नद्या वगैरे गेल्या, शेती आहे सगळ्यांची, मध्ये घरं आहेत सगळ्यांची, आणि आजूबाजूला सगळ्यांची शेती आहे. पूर्ण दूर दूरपर्यंत शेतीच आहे. केदारेश्वराचं मंदिर पूर्णपणे पाणी जमलेलं इथं. पायाची ठसे. किती सुंदर असं हे बुजवलंय. अजून जास्त पाणी उकळायला म्हणून. शांत. तर मित्रांनो, सरसगडाच्या केदारेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही आता इथं थोडं जेवलो, थोडंसं आराम केला, रेस्ट केली, थोडंसं पडलो. उन्हातानाच्या आलो आहे, दमलो आहे खूप. त्यामुळे जरासा आराम केला. आता परत रिटर्न चाललो आहे व्यवस्थितपणे. ह्या बारीक बारीक गोष्टींमुळंच आपलं स्वराज्य कुठं ना कुठंतरी टिकलेलं आहे. हा किल्ला म्हणा, गिरिदुर्ग या म्हणजे किल्ल्याच्या प्रकारामध्ये मोडतो. हा एक ठेळणीसाठी म्हणजे असणारा किल्ला आहे हा. त्यावरती एवढं असं अवशेष वगैरे नाही. जुने पाण्याचे टाकं म्हणा किंवा केदारेश्वराचं मंदिर आहे जे की मी इथं बसलो आहे आता. तर केदारेश्वराचं मंदिर आहे. दर्शन वगैरे घेतलं, निघतो आता इथून. इथंच एंड करतो. आणि दुसरं सांगायचं गेलं तर इतका अवघड असं काही नाही आहे.
व्हिडिओमध्ये खूप जण दाखवतात हा थरार तो थरार बिरार काही नाही. व्यवस्थित नॉर्मल बिल्डिंगच्या पायऱ्या चढल्यासारख्या बिल्डिंगच्या पायऱ्यांवरून तुम्ही म्हणजे घराच्या पायऱ्यांवरून पडले की तुम्ही उंबऱ्यात पडताल, उंबऱ्यातून खालून फर्स्ट फ्लोअरवर इथपर्यंत तुमचा शेवट असतो. पण इथून पडला का डायरेक्ट वरचं शेवट आहे. त्यामुळं पायऱ्या खूप मोठ्या आहेत. असं एवढं हार्ड असं काही नाही आहे की लय थरार आणि लय डेंजर. ते 2 फुटाची एवढी लांब रुंदीला लांबीला अशा पायऱ्या आहेत आणि त्याच्यावरती पडणं मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. कोणी बारकाई मुलगा चढेल. फक्त थोडंसं जराशी शेवळ वगैरे असतो, कधी कधी काय गोष्टी स्लिपरी असतात. फक्त सरकला का मग सरकला आयुष्यातून. आपत्कालीन संपर्क पण त्याचा एक फोटो काढा. कुठं काय समजा इथं वरती आले तुम्ही, इथं खाली आहे नंबर, तुम्ही तर वरती आल्याच्या नंतर समजा काय इश्यू झाला, कुठं काय साप बीप असल्या बारीक बारीक गोष्टी काय ना काहीतरी उडत चावलं बिवलं, कुठं काय पडलं झडलं, काय ना काहीतरी होऊ शकतं. मग त्याच्यातून तुम्ही बाहेर निघण्यासाठी तुमच्याकडं संपर्क असणार आहे. तो सगळ्या बारीक बारीक गोष्टी बघून गवत बिवत नको त्या बुरुजावरती जाण्याची काही गरज नाही. थोडंसं पडण्या बिडण्याच्या अवस्थेत दिसन सुव्यवस्थित नसेल तिथं जाण्याची काही गरज नाही आहे. आपलं एकच आयुष्य आहे. मंदिर वगैरे काय असतील गडावरचे महत्त्वाची ठिकाणं फिरा. काही गोष्टी पडत्या झडत्या आहेत त्याच्यावरून तुम्ही म्हणजे काही घटना होऊ शकते. सो त्या जपा तुम्ही. बस बाकी काय नाही. इथंच शेवट करतो. आता गडाचा गड उतार करतो आम्ही. तरी मिनिमम मॅक्स टू मॅक्स 1 तासात तुम्ही वरती येऊ शकता. आता निघतो आम्ही इथून. खाली पालीचा गणपती आहे, अष्टविनायकमधला एक गणपती आहे. मग तो गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही घरी निघतो आणि इथंच आजचा शेवट करतो. थँक्यू. आणि हा हाय दीपेश माझ्यासोबत. दीपेश हाय कर. हाय. कॅमेरा दिसतं का नाही माहित नाही एवढं, पण कीप सपोर्ट बाय. आपल्या चॅनलला, आपल्या मित्राच्या चॅनलला सपोर्ट करा. खूप भरभरून असं प्रेम द्या. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. काय एवढं आपलं असं काही नसते. केलं नाही केलं